गुड मॉर्निंग. आज आपण व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज या प्रकरणातील वेटेड ॲव्हरेज मेथड पाहणार आहोत. वेटेड ॲव्हरेज मेथडनुसार प्रॅक्टिकल प्रॉब्लेमचं सोल्युशन कसं केलं जातं ते आपण पाहणार आहोत. यामध्ये फर्स्ट इन फर्स्ट आऊट मेथडपेक्षा वेगळं नेमकं काय आहे ते सुरुवातीला लक्षात घेणं गरजेचं आहे. फर्स्ट इन फर्स्ट आऊट या मेथडमध्ये आपल्या स्टोअर रेकॉर्डमध्ये ज्या ज्या क्रमानं माल येईल किंवा ज्या ज्या तारखेनुसार त्या क्रमानं माल येतो त्याच पद्धतीनं आपण रेकॉर्ड करतो आणि इश्यू करतानासुद्धा जो सर्वात सुरुवातीला माल आलेला असतो तो आपण प्रथमतः इश्यू करत असतो. म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आऊट, फर्स्ट कम इन फर्स्ट आऊट, म्हणजे सुरुवातीला जो आलेला असेल तो प्रथमतः आपण इश्यू करणं. परंतु वेटेड ॲव्हरेज मेथडमध्ये मात्र दररोज आलेला जो माल आहे तो अगोदरच्या मालामध्ये किंवा दोन्हींची एकत्रित बेरीज केली जाते, क्वांटिटीची बेरीज केली जाते, त्याचबरोबर त्याची असणारी जी काही कॉस्ट आहे त्याचीही बेरीज केली जाते आणि ॲव्हरेज रेट त्याचा काढला जात असतो. त्या ॲव्हरेज रेटचं कॅल्क्युलेशन जे आहे ते अतिशय साधं सोपं सिंपल असतं. अगोदरच्या असणाऱ्या बॅलन्सच्या ज्या काही क्वांटिटीज असतील त्या आणि खरेदी केलेल्या या दोन्हींची बेरीज करायची, त्याचबरोबर अगोदरचा असणारी जी काही कॉस्ट असेल ती कॉस्ट आणि नंतर आलेली कॉस्ट यांचीही बेरीज करायची. कॉस्ट डिवायडेड बाय क्वांटिटीज असं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला सरळ सरळ त्याचा ॲव्हरेज रेट जो आहे तो मिळत असतो. त्यासाठी आपण एक प्रॉब्लेम निवडलेला आहे तो आपण बघूयात. फाइंड आउट द व्हॅल्यू of closing stock of Messrs Max Limited using weighted average method from the following data. यामध्ये आपल्याला काही सेल्स ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत, त्याचबरोबर काही परचेसेस दिलेले आहेत आणि शेवटी ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. रेकॉर्डिंग करत असताना फक्त जेव्हा आपण शेवटी बॅलन्स काढतो त्यावेळेला रेट जे आहे ते प्रत्येकाचे स्वतंत्र न घेता सर्वांचं एकत्रित ॲव्हरेज रेट फक्त आपल्याला घ्यायचं आहे, हे आपण प्रथमतः लक्षात ठेवायचे. आपण वेटेड ॲव्हरेज मेथड या मेथडनुसार आता कॅल्क्युलेशन करतो आहे. स्टॉक रजिस्टरमध्ये आपण सुरुवातीपासून एंट्री करणार आहोत. हे असेल आपलं स्टॉक रजिस्टर मेसर्स मॅक्स लिमिटेड यांचं वेटेड ॲव्हरेज मेथडनुसार. पहिला जो काही ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेला आहे तो आहे 1 मार्च 2018ला. ओपनिंग बॅलन्स आहे म्हणून आपण बॅलन्समध्ये सुरुवातीला जे काही युनिट आपल्याला दिलेले आहेत ते रेकॉर्ड करणार आहोत. 800 युनिट किंवा 800 क्वांटिटीज आपल्याला दिलेल्या आहेत. सुरुवातीला क्वांटिटीजमध्ये आपण लिहितो आहे 800. त्याचा रेट आपल्याला दिलेला आहे 500. 800 गुणिले 500 दोन्हींचं कॅल्क्युलेशन जर केलं तर ते येतं 4 लाख, म्हणून आपण अमाऊंटच्या कॉलममध्ये 4 लाख रुपये रेकॉर्ड करतो आहे. 4 लाख रुपये इथं आपण रेकॉर्ड केलेले आहेत. त्यानंतर पुढच्या डेटचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आहे 8/3/2018, म्हणून इथं आपण सुरुवातीला रेकॉर्ड करतो आहे डेट 8/3/2018. त्यानंतर दुसरा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आपल्याला सेल्स आहे. परचेसेसच्या कॉलममध्ये इथं काहीही येणार नाही. सेल्समध्ये किती क्वांटिटीज इश्यू करायला सांगितलेले आहेत ते आपण पाहतोय. टोटल 500 क्वांटिटीज आपल्याला इश्यू करायच्या आहेत. आपण त्या करू शकतो कारण 800 क्वांटिटीज अगोदर आपल्याकडे आहेत, म्हणून सेल्समध्ये क्वांटिटीजमध्ये आपण इथं क्वांटिटीज इश्यू करतो आहे 500. त्याचा रेटसुद्धा आपल्याला आहे 500च. 500 गुणिले 500 दोन्हींचं कॅल्क्युलेशन इथं 2,50,000. ते आपण इथं अमाऊंट कॉलममध्ये रेकॉर्ड करतो आहे 2,50,000. त्यानंतर आता बॅलन्स काढायचं आहे. 800 क्वांटिटीजमधून 500 क्वांटिटीज गेलेले आहेत, म्हणजेच 300 क्वांटिटीज आता शिल्लक आहेत, म्हणून बॅलन्सच्या क्वांटिटीजमध्ये इथं आपण रेकॉर्ड केलं आहे 300. त्यानंतर त्याचा रेट आपल्याकडे आहेच 500 रुपये. रेटमध्ये अजून कोणताही बदल झालेला नाही. 300 गुणिले 500 दोन्हींचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळते 1,50,000. आपण अमाऊंटमध्ये 1,50,000 रेकॉर्ड करतो आहे. त्यानंतर तिसरं ट्रान्झॅक्शन जो आहे तो आपल्याला दिलेला आहे 12/3चा, म्हणून आपण रेकॉर्ड करतो आहे 12/3/2018. 12/3/2018ला आपल्याला परचेसेस दिलेले आहेत. 1200 क्वांटिटीज परचेस केलेल्या आहेत, म्हणून परचेसेसच्या क्वांटिटीज कॉलममध्ये आपण रेकॉर्ड करतो आहे 1200. त्यानंतर त्याचा रेट आपल्याला दिलेला आहे परचेसेसचा 550. 550 गुणिले 1200 यांचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर ते येतं 6,60,000, म्हणून आपण अमाऊंटमध्ये रेकॉर्ड करतो आहे 6 लाख.
60,000. त्यानंतर सेल्स आपल्याला काही दिलेले नाहीत या तारखेला, त्यामुळे सेल्सच्या कॉलममध्ये काही रेकॉर्ड होणार नाही. शेवटी आपण जाणार आहोत बॅलन्सेसमध्ये. अगोदरच्या असणाऱ्या ज्या काही क्वांटिटीज आहेत त्या आहेत 300. नंतर खरेदी केलेल्या ज्या आहेत 12 तारखेला त्या आहेत 1200. या दोन्हींचीही बेरीज आता इथं आपण करणार आहोत. 1200 आणि 300 टोटल होते 1500 क्वांटिटीज. म्हणून आपण बॅलन्सच्या क्वांटिटीज कॉलममध्ये लिहितोय 1500. इथं आता रेट जरी वेगवेगळे असले तरी आपण वेटेड ॲव्हरेज मेथडनुसार इथे ॲव्हरेज रेट काढणार आहोत. त्यामुळं 300 आणि 1200 यांची टोटल आपण क्वांटिटीज केलेली आहे 1500. त्यानंतर तशीच अमाऊंट जी आहे अमाऊंटची सुद्धा बॅलन्सिंग अमाऊंट आणि नवीन खरेदी केलेली जो काय क्वांटिटीज आहे त्याची अमाऊंट यांचीही आपण टोटल करणार आहोत. अगोदरची जी काही टोटल आहे ती आहे 1,50,000 आणि नंतरची अमाऊंट जी काही खरेदी केलेली आहे तिची आहे 6,60,000. या दोन्हींची आपण टोटल करतो 1,50,000 प्लस 6,60,000. टोटल आपल्याला मिळते 8,10,000. म्हणून अमाऊंटमध्ये बॅलन्स आपण रेकॉर्ड करतोय 8,10,000. आता आपल्याला ॲव्हरेज रेट काढायचा आहे. 8,10,000 कॉस्ट आहे. 1,500 क्वांटिटीज आहेत. सरळ आपण कॅल्क्युलेशन जे आहे ते कॅल्क्युलेशन करायचे. 8,10,000 भागिले 1500 त्याचा आपल्याला रेट मिळणार आहे. म्हणून आपण कॅल्क्युलेशन करतोय 8,10,000 भागिले 1,500. रेट आपल्याला मिळालेला आहे 540. तो आपण इथं रेकॉर्ड करतोय. हा ॲव्हरेज रेट या ठिकाणी मिळालेला आहे. इथं आपण फर्स्ट इन फर्स्ट आऊट प्रमाणे स्वतंत्र रेकॉर्डिंग केलेलं नाही. सर्वांचं एकत्रीकरण केलं आणि ॲव्हरेज त्याचा जो रेट आहे तो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. 12 तारखेच्या नंतर पुढचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आहे 15 तारखेला. म्हणून आपण डेटच्या कॉलममध्ये रेकॉर्ड करतोय 15/3/2018. 15/3/2018ला आपल्याला पुन्हा पर्चेसेस दिलेले आहेत. 1,000 क्वांटिटीज आहेत. म्हणून पर्चेसेसच्या क्वांटिटीजमध्ये आपण रेकॉर्ड करतो 1,000. नवीन परचेस केलेल्या ज्या आहेत त्याचा रेट पुन्हा आपल्याला दिलेला आहे 600 रुपये. म्हणून रेटमध्ये लिहितोय 600. त्याचबरोबर 1,000 क्वांटिटीज जे आहेत त्याचं 600 रुपयानं आपण कॅल्क्युलेशन करणार आहोत. 1,000 गुणिले 600 अमाऊंट येते 6 लाख रुपये. म्हणून आपण अमाऊंटमध्ये रेकॉर्ड केलेलं आहे 6 लाख रुपये. त्यानंतर सेल्समध्ये याचं कुठलंही ट्रान्झॅक्शन येणार नाही किंवा रेकॉर्डिंग येणार नाही, कारण ट्रान्झॅक्शन फक्त परचेसेसचं आपल्याला दिलेलं आहे. आता आपण बॅलन्स कॉलमकडे जाणार आहोत. इथं परत आता वेटेड ॲव्हरेज कॉस्टनुसार किंवा वेटेड ॲव्हरेज रेट आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणून सुरुवातीला अगोदरच्या असणाऱ्या ज्या काही क्वांटिटीज आणि आत्ता खरेदी केलेल्या क्वांटिटीज यांची आपण बेरीज करतो. 1,500 आणि 1,000 या दोन्हींची टोटल होते 2,500. त्याचबरोबर अमाऊंट जे आहे त्या अमाऊंटची बॅलन्सचे अमाऊंट आणि नवीन खरेदी केलेल्या यांची टोटल करतो. अगोदरचे आहे 8,10,000 आणि नंतरचे आहे 6 लाख रुपये. यांची टोटल आपण करतोय ती होते 14,10,000 रुपये. आपण इथं रेकॉर्ड करतोय 14,10,000. आता आपल्याला ॲव्हरेज रेट जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. अमाऊंट डिवायडेड बाय क्वांटिटीज. 14,10,000 भागिले 2,500 यांचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे किंवा यांचा जो काही भागाकार आहे तो सरळ सरळ या ठिकाणी आपण करणार आहोत. 14,10,000 भागिले 2,500 आपल्याला ॲव्हरेज रेट जो आहे तो या ठिकाणी मिळतोय 564 रुपये. म्हणून आपण रेकॉर्ड करतो इथं 564. रेट जो आपल्याला मिळालेला आहे ॲव्हरेज तो आहे 564 रुपये. म्हणून आपण इथं रेकॉर्ड केलेला आहे 564 रुपये. त्यानंतर पुढचा ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपल्याला जो आहे तो दिलेला आहे 20 तारखेचा. 20/3/2018. 20/3/2018ला जो काही ट्रान्झॅक्शन आपल्याला दिलेला आहे तो आहे सेल्स. म्हणून परचेसेसच्या कॉलममध्ये तो काही रेकॉर्ड होणार नाही. आपल्याला 1,000 क्वांटिटीज काय करायच्या आहेत, इश्यू करायला सांगितलेले आहेत. म्हणून 1,000 क्वांटिटीज ज्या आहेत त्या आपण इथं आता इश्यू करतोय. 2,500 क्वांटिटीज आपल्याकडं अगोदर होत्या, त्यातल्या 1,000 क्वांटिटीज ज्या आहेत त्या आपण इथं इश्यू करतोय. म्हणून इश्यूच्या कॉलममध्ये क्वांटिटीजमध्ये आपण
इथं 1000 रुपये रेकॉर्ड केलेले आहेत. रेट आपल्याला दिलेला आहे 564 रुपये किंवा बॅलन्सिंग रेट जो आहे त्याच रेटनुसार आपण आता क्वांटिटीज आहेत त्या इश्यू करत असतो. 1000 गुणिले 564 यांचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. ते येते 5,64,000 म्हणून सेल्समध्ये अमाऊंटमध्ये आपण लिहितोय 5,64,000. त्यानंतर आता बॅलन्स आपल्याला जो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. 2500 क्वांटिटीजमधून 1000 क्वांटिटीज इश्यू केलेल्या आहेत. उरलेल्या 1500 क्वांटिटीज इथं बॅलन्समध्ये येतील. 1500 क्वांटिटीज आपण रेकॉर्ड केलेल्या आहे. रेट त्याचा आहे 564 रुपये. 1500 क्वांटिटीजचा 564 रुपयाने या ठिकाणी जर आपण अमाऊंट कॅल्क्युलेट केली तर ती येते आपल्याला 8,46,000 रुपये. म्हणून आपण इथं रेकॉर्ड करतोय 8,46,000. इथं आपण ॲव्हरेज रेट काढलेला नाही, कारण अगोदर ॲव्हरेज रेट काढलेला होता त्यातल्याच फक्त 1000 क्वांटिटीज काय केलेल्या आहेत, विकलेल्या आहेत. नवीन कुठलाही रेट इथं आलेला नसल्यामुळं आहे तोच रेट आपण काय केलेला आहे, ठेवलेला आहे. 20 तारखेनंतर पुढचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आहे 23 तारखेचं, म्हणून इथं आपण रेकॉर्ड करतोय 23/3/2018. 23/3/2018ला आपल्याला नवीन परचेसेस दिलेले आहेत 1500 क्वांटिटीज, म्हणून परचेसेसच्या कॉलममध्ये इथं आपण रेकॉर्ड करतोय 1500. त्याचा रेट आपल्याला दिलेला आहे 700 रुपये, म्हणून आपण त्याचा रेट इथं रेटमध्ये लिहिलेला आहे 1000 आपला 700 रुपये. आता कॅल्क्युलेशन करतो 1500 गुणिले 700. 1500 गुणिले 700 यांचं कॅल्क्युलेशन येतं आहे 10,50,000 रुपये. ते आपण अमाऊंट कॉलममध्ये रेकॉर्ड करतोय 10,50,000. त्यानंतर सेल्समध्ये आपल्याला काही दिलेलं नाही 23 तारखेला, त्यामुळे सेल्समध्ये काही पोस्टिंग होणार नाही. शेवटी आता येणार आहोत बॅलन्सकडं. अगोदरच्या 1500 क्वांटिटीज आहेत, नंतर पुन्हा 1500 क्वांटिटीज परचेस केलेले आहेत. या दोन्हींची मिळून टोटल होते 3000 क्वांटिटीज. इथं आपण याची टोटल क्वांटिटीजमध्ये मांडतोय 3000. त्यानंतर त्याच्या ज्या काही अमाऊंट्स आहेत त्या अमाऊंटची सुद्धा आपण टोटल करणार आहोत. अगोदरची जी काही टोटल आहे ती आहे 8,46,000 बॅलन्सला. नवीन परचेस केलेली जी आहे ती आहे 10,50,000 आणि या दोन्हींची टोटल जी आहे ती आपण करतोय 18,96,000 रुपये. इथं आपण रेकॉर्ड केलेलं आहे अमाऊंटमध्ये 18,96,000. 18,96,000 ही जी काही अमाऊंट आलेली आहे त्या अमाऊंटला क्वांटिटीजना आपण भागणार आहोत, म्हणजे आपल्याला ॲव्हरेज रेट मिळणार आहे 18,96,000 भागिले 3000. कॅल्क्युलेशन जे आहे किंवा ॲव्हरेज रेट जो आहे तो आपल्याला मिळतो आहे 632 रुपये. म्हणून आपण रेटमध्ये 632 रुपये इथं रेकॉर्ड केलेले आहे. आणि त्यानंतर आपल्याला शेवटचा ट्रान्झॅक्शन दिलेला आहे तो म्हणजे 31 तारखेचा. 31/3/2018. 31/3/2018ला पुन्हा आपल्याला सेल्स ट्रान्झॅक्शन दिलेलं आहे, त्यामुळं परचेसमध्ये आपण काही रेकॉर्ड करणार नाहीत. सेल्समध्ये आपल्याला 1500 क्वांटिटीज इश्यू करायला सांगितलेले आहेत. आपल्याकडे 3000 क्वांटिटीज आहेत. 3000 क्वांटिटीजमधल्या 1500 क्वांटिटीज आपण इश्यू करतोय, ज्याचा रेट आहे 632 रुपये. आणि त्याची अमाऊंट जी आहे ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची 1500 गुणिले 632 ती येते 9,48,000. 9,48,000 इथं आपण रेकॉर्ड केलेले आहेत. आणि त्यानंतर आता बॅलन्स या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे. 3000 क्वांटिटीजमधले 1500 क्वांटिटीज गेलेले आहेत. उरलेल्या 1500 क्वांटिटीज जे आहेत ते इथं बॅलन्समध्ये क्वांटिटीजमध्ये इथं आपण रेकॉर्ड करतोय. बॅलन्समध्ये क्वांटिटीजमध्ये आपण इथं रेकॉर्ड केलेले आहे 1500. त्याचा ॲव्हरेज रेट जो अगोदरचा होता तोच असणार आहे 632 रुपये. आणि
त्याचं कॅल्क्युलेशन 1500 गुणिले 632 आत्ताच आपण केलं होतं, ते 9,48,000. 9,48,000चं कॅल्क्युलेशन या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, अमाऊंटमध्ये मांडलेलं आहे. अशा पद्धतीनं शेवटचं रेकॉर्डिंग जे आहे ते आपण केलेलं आहे. आणि आपल्याला क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी मिळालेला आहे 1,500 क्वांटिटीज, 632 रुपये रेट आणि 9,48,000 रुपये त्याची असणारी अमाऊंट. इथं आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं हे कॅल्क्युलेशन केलेले आहे. वेटेड ॲव्हरेज कॉस्टनुसार बॅलन्समध्ये ज्या वेळेला नवीन माल येत असतो त्यावेळेला त्याचा रेट जो आहे तो ॲव्हरेज रेट तयार होत असतो. अगोदरचा असणारा जो काही रेट असेल तो डायरेक्टली तसाच घेतला जात नाही, तर अगोदरच्या असणाऱ्या क्वांटिटीज आणि नवीन खरेदी केलेल्या क्वांटिटीज यांची बेरीज केली जाते, त्यांच्या अमाऊंटची सुद्धा बेरीज केली जात असते आणि टोटल अमाऊंट्स डिवायडेड बाय क्वांटिटीज या फॉर्म्युल्याच्या आधारे आपण त्याचा ॲव्हरेज रेट काढत असतो. ज्या ज्या वेळेला नवीन पर्चेसेस येतील त्या त्या वेळेला हा ॲव्हरेज रेट कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याच रेटनुसार पुढचे जे काही सेल्सचे ट्रान्झॅक्शन असतील ते रेकॉर्ड केले जात असतात. म्हणजे दरवेळेला स्वतंत्र रेटच्या स्वतंत्र वस्तू इथं रेकॉर्ड करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. या प्रॉब्लेममध्ये सुद्धा सुरुवातीला 1 तारखेला 800 क्वांटिटीज आपल्याला बॅलन्समध्ये दिल्या होत्या. 500 त्याची अमाऊंट आपल्याला किंवा रेट त्याचा दिला होता. 800 गुणिले 500 आपण कॅल्क्युलेशन केलं ते आलं 4 लाख. त्यानंतर 8 तारखेला 500 क्वांटिटीज त्यातले इश्यू केलेले आहेत. 500 क्वांटिटीज शिल्लक, 300 क्वांटिटीज शिल्लक आहेत. त्या 300 क्वांटिटीजची 500 रुपयानं आपल्याला अमाऊंट मिळाली होती 1,50,000. त्यानंतर 12 तारखेला नवीन परचेसेस केल्या, 1200 क्वांटिटीज परचेस केल्या ज्याचा रेट 550 होता आणि अमाऊंट झाली होती 6,60,000. बॅलन्समध्ये आपण अगोदरच्या असणारे 300 आणि 12 तारखेला खरेदी केलेल्या 1200 यांची टोटल जी आहे ती 1500 डायरेक्टली इथं घेतली. इथं आपण स्वतंत्र रेटचं रेकॉर्डिंग केलं नाही, तर एकत्रित टोटल घेतली. तसंच अमाऊंटची सुद्धा टोटल एकत्रित केली आणि टोटल अमाऊंट्स डिवायडेड बाय टोटल क्वांटिटीज या फॉर्म्युल्याच्या आधारे आपल्याला ॲव्हरेज रेट मिळाला 540 रुपये. त्यानंतर पुन्हा 1,000 क्वांटिटीज 15 तारखेला इश्यू केलेल्या आहेत ज्याचा रेट होता 600 रुपये आणि अमाऊंट झाली होती 6 लाख रुपये. पुन्हा आपल्याला काय करायचं होतं, बॅलन्स काढायचा होता. बॅलन्समध्ये आपण अगोदरचे 1,500 आणि नंतरचे 1,000 असं 2,500 क्वांटिटीज रेकॉर्ड केल्या. त्याचबरोबर 8,10,000 आणि 6 लाख यांची टोटल आपण 14,10,000 घेतली आणि टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल क्वांटिटीज या फॉर्म्युल्याच्या आधारे ॲव्हरेज रेट काढला तो मिळाला 564 रुपये. 564 रुपयाचा रेट मिळाल्यानंतर पुन्हा 20 तारखेला त्यातले 1,000 क्वांटिटीज आपण इश्यू केल्या. उरल्या 1,500 क्वांटिटीज, रेट त्याचा तोच राहिला 564 रुपये, कारण नवीन रेटच्या वस्तू आलेल्या नाहीत. त्यानंतर शेवटी पुन्हा 23 तारखेला 1,500 क्वांटिटीज नवीन परचेस केल्या ज्याचा रेट आहे 700 रुपये. नवीन रेटच्या वस्तू आलेल्या आहेत तरीसुद्धा आपण टोटल एकत्रित केली 1500 आणि 1500 3,000 रुपये. अमाऊंटची सुद्धा टोटल आपण केली 8,46,000 आणि 10,50,000 यांची टोटल 18,96,000 आणि टोटल अमाऊंट डिवायडेड बाय टोटल क्वांटिटीज या फॉर्म्युल्याच्या आधारे 632 रुपयाचा ॲव्हरेज रेट नवीन आपल्याला मिळाला तो आपण रेकॉर्ड केला. 31 मार्चला अकाउंट्स क्लोज करत असताना शेवटचा ट्रान्झॅक्शन आपल्याला दिला होता इश्यूचा. त्यामध्ये 1,500 क्वांटिटीज इश्यू केल्यात, 632 रुपये रेट आपल्याकडे होता. 9,48,000 क्वांटिटीज आपण इश्यू केलेल्या आहेत आणि बॅलन्समध्ये 1,500 क्वांटिटीज उरलेल्या आहेत ज्याचा रेट आहे 632 रुपये आणि अमाऊंट क्लोजिंग स्टॉकची इथं आपल्याला मिळते 9,48,000. याचा अर्थ शेवटी आपल्याला क्लोजिंग स्टॉक या ठिकाणी मिळालेला 1,500 क्वांटिटीज, रेट 632 रुपये आणि अमाऊंट 9,48,000 रुपये. या ठिकाणी हा प्रॉब्लेम संपलेला आहे, टॅली झालेला आहे. थँक्यू.